नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। जर मित्रांनो तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल किंवा मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात जास्त हेल्पफुल ठरणार आहे मित्रांनो। कारण का आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1900 पदांची सरळ सेवा भरतीची जाहिरात आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो, जे की तुमच्यासाठी नक्की हेल्पफुल ठरणार असेल जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नवोदय विद्यालय समिती मार्फत, जे की यांचं हेडक्वार्टर नोएडा उत्तर प्रदेश येथे आहे। त्या मार्फत जी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मित्रांनो 10वी लेवल पासून ते ग्रॅज्युएशन लेवल पर्यंतची सर्व पदे जी आहेत यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत, जे की रिक्रुटमेंट भरती होणारी आहे। तर मित्रांनो यामध्ये तुमचं कोणतीच असं पद नाही की जे भरलं जाणार नाही आहे, ज्यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वाया जाईल। तर मित्रांनो तुम्ही फक्त जाहिरात शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करणार। तर मित्रांनो आपण सुरुवातीला जाणून घेऊ की कोणकोणत्या पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट कमिशनर ॲडमिनिस्ट्रेशन, फीमेल स्टाफ नर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, जूनियर ट्रांसलेशन ऑफिसर, जूनियर इंजिनियर सिव्हिल, स्टेनोग्राफर, कम्प्युटर ऑपरेटर, कॅटरिंग असिस्टंट, जूनियर सिक्रेटरीट असिस्टंट, जे की हेडक्वार्टर आणि त्यांचे रिजनल कॅडर जे आहे तेथे असणार आहे। त्यानंतर ज्युनियर सिक्रेटरीट असिस्टंट, जे की JNU, जे की जवाहर नवोदय विद्यालय कॅडर असतील त्या ठिकाणचं हे पद असणार आहे। त्यानंतर इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंड, त्यानंतर हे लॅब अटेंडचं पद, मेस हेल्पर अँड मल्टीटास्किंग स्टाफ, जे की हेडक्वार्टर आणि रिजनल कॅडरमध्ये असणार आहे। त्यानंतर असे वेगवेगळे पद जे आहे जे की हेडक्वार्टर आणि रिजनल कॅडर जे आहे त्याचे रिजनल ऑफिस त्या ठिकाणी भरले जाणार आहेत आणि जे जवाहर नवोदय विद्यालय त्या देखील खूप सारे पदं भरली जाणारी आहेत, जे की आपण सुरुवातीला त्यांनी ही पदं हायलाईट केलेली आहेत की एवढी पदं जी आहे ती भरली जाणारी आहे। तर मित्रांनो आता त्यांची जे हेडक्वार्टर जे कोणत्या ठिकाणी आहे आणि रिजनल ऑफिस कोणकोणत्या ठिकाणी आहे ते आपण आता जाणून घेऊया। जे की यांचं हेडक्वार्टर जे आहे मित्रांनो ते हेडक्वार्टर ऑफिस ॲट नोएडा उत्तर प्रदेश येथे यांचं हेडक्वार्टर ऑफिस आहे। त्यानंतर यांचे जे 8 रिजनल ऑफिस आहे ते कोणकोणत्या ठिकाणी ते पाहूया, ज्यामध्ये भोपाळ आहे, चंदीगड, हैदराबाद, जयपूर, लखनौ, पटना, पुणे अँड शिलाँग या ठिकाणी जे आहेत यांचे जे आहेत रिजनल ऑफिसेस आहेत। त्यानंतर NLIS जे की अमृतसर येथे आहे, गोवा, कमरूप, नोएडा, पुरी, पुन्हा मग रंगारेड्डी आणि उदयपूर या ठिकाणी यांची NILS ऑफिस आहेत। त्यानंतर सांगण्यात आलं खाली की 649हून अधिक जे आहे ते जवाहर नवोदय विद्यालय आहे, ज्यामध्ये ही भरती होणारी आहे। तर सुरुवातीला स्पष्टपणे तुम्हाला सांगण्यात आलं की जे हेडक्वार्टर्स आहे त्या ठिकाणी देखील भरती आहे आणि रिजनल ऑफिस जे आहे त्या ठिकाणी देखील पदभरती होणारी आहे आणि जे जवाहर नवोदय विद्यालय आहे त्या ठिकाणी देखील हे पदभरती होणारे आहे। तर मित्रांनो 3 पैकी तुम्हाला कुठेही तुमचं जॉब लोकेशन असू शकते। तर मित्रांनो आपण जाणून हेडक्वार्टर आणि जे रिजनल ऑफिस आहे त्या ठिकाणी कोणते पदे भरले जाणार आहेत आणि जे जवाहर नवोदय विद्यालय आहे त्या ठिकाणी कोणती पदे भरली जाणारी आहेत। तर मित्रांनो आपण जाणून घेऊ आता पोस्ट नेम आणि जे कॅडर देण्यात आलेलं आहे तर जवाहर नवोदय विद्यालय आणि जे यांचे हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिसेस आहेत। तर आधी आपण सुरुवातीला हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिसमध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत ते आपण स्पष्टपणे जाणून घेऊया। तर यामध्ये असिस्टंट कमिशनर एक पद आहे, त्यानंतर असिस्टंट कमिशनर ॲडमिनिस्ट्रेशन, असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं आहे, ऑडिट असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, स्टेनोग्राफर्स, कम्प्युटर ऑपरेटर, पुन्हा ज्युनियर सिक्रेटरीट असिस्टंट अँड मल्टीटास्किंग स्टाफ, जे की हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिससाठी पदभरती होणारी असेल। आणि देन त्यानंतर फिमेल स्टाफ नर्स, कॅटरिंग असिस्टंट, ज्युनियर सिक्रेट असिस्टंट, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर आणि लॅब अटेंड अँड मेस हेल्परसाठी जे आहे की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये होणारी असतील। तर जवाहर नवोदय विद्यालयाचे तुम्ही खालील पद स्पष्टपणे पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला समोर कन्फ्यूज होऊ नये आणि जे हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिसेस आहेत ते देखील तुम्ही इथं पाहून घ्या। त्यानंतर खाली इथं मेजॉरिटी जे ते इन्फॉर्मेशन थोडक्यात सांगण्यात आलेली आहे, जे की यांचे हेडक्वार्टर आणि JNUच्या विद्यालयाबद्दल आहेत। तर ही संपूर्ण पदे जी आहेत मित्रांनो नाउन टेक्निशियनची पदे आहेत, जी की 2022 मधली सर्वात मोठी भरती आहे। त्यानंतर आपण पाहूया की जे कॅटेगरी वाईज किती पदे ठेवण्यात आलेले आहेत आणि टोटल पदे आपण पाहूया। तर जे असिस्टंट कमिशनर ग्रुप Aचं पद आहे, ज्यामध्ये एकूण टोटल 5 पदे भरली जाणार आहेत, ज्यापैकी ओपन कॅटेगरीसाठी 3 पदं आहेत, EWS साठी 1 आणि SC साठी 1। अशा प्रकारे इथं मित्रांनो ही खूप मोठी जी आहे ती लांब वेकन्सीची लिस्ट आहे। तर तुम्ही तुम्ही याची ऑफिशियल नोटिफिकेशन जर मित्रांनो चेक केला तर ते सर्वात तुम्हाला हेल्पफुल ठरणार असेल। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या सर्व पदांची जी आहे वेकन्सीज लिस्ट जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोटिफिकेशनची लिंक देईल, तुम्ही तिथून हे संपूर्ण एक वेळेस वाचून घ्या। तर मित्रांनो मी तुम्हाला मोठे मोठे इथं अक्षर सांगणार असेल तर असिस्टंट कमिशनर ग्रुप Aचं पद आहे त्यासाठी 5 पदे, असिस्टंट कमिशनर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 2 पदे, फिमेल स्टाफ नर्ससाठी 82 पदे आहेत, तर असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी 10 आहेत, ऑडिट असिस्टंटसाठी 11 आहेत, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी 4 आहेत, तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी 1 पद आहे फक्त, तर स्टेनोग्राफरसाठी एकूण 22 पदं आहेत। त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटरसाठी 4 आहेत,
त्यानंतर कॅटरिंग असिस्टंटसाठी 87, ज्युनियर सिक्रेटरी ॲज जे की यांचं हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिस त्यांच्यासाठी 8 आहेत. त्यानंतर ज्युनियर सिक्रेटरी ॲज जे की JNU कॅडर आहे म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्यासाठी 622 पदे आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी जे की इलेक्ट्रिशियन प्लंबरसाठी 273 पदे, लॅब अटेंडसाठी 142, मेस हेल्परसाठी 692 आणि मल्टीटास्किंगसाठी जे की 23 पदे असे 1900 टोटल 1925 पदाची आहे जी टोटल भरती होणारी आहे. तर ऑलरेडी याची जाहिरात जी मित्रांनो ऑलरेडी आलेली आहे, तुम्ही याची लेट अपडेट मिळवत आहात. तर मित्रांनो आपण आता पाहूया की प्रत्येक पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे ते आता आपण पाहूया. पोस्ट वाईज आपण संपूर्ण स्पष्टपणे पाहणार आहोत. तर यामध्ये जे की ए नंबरला आहे फॉर असिस्टंट कमिशनर, ज्याचे पे स्केल तुम्हाला दिसत आहे. पी स्केल जे आहे लेवल 12चं मिळणार आहे, ज्यामध्ये 78,800 ते 2,92,000 पर्यंत तुम्हाला येथे पे स्केल मिळणार आहे. याची अप टू एज लिमिट देखील 45 वर्ष देण्यात आलेले आहे, जे की आपण समोर डिस्कस करणार आहोत. आणि यासाठी इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. यासाठी मित्रांनो तुमच्याकडे इसेन्शियल एज्युकेशनमध्ये मास्टर्स डिग्री इन ह्युमॅनिटीज, सायन्स, कॉमर्स फ्रॉम अन रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन युनिव्हर्सिटी म्हणजे मास्टर्स डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बॅचलर नाही मित्रांनो, मास्टर्स डिग्री असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत तुमच्याकडे जर मित्रांनो तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल, इथं काय म्हटलं आहे की पर्सन होल्डिंग ॲनलाइज पोस्ट ऑर पोस्ट ऑफ प्रिन्सिपल इन द लेवल, जर तुम्ही प्रिन्सिपल लेवलच्या जर पोस्टवर असाल तर तुम्हाला जे पे लेवल असणार आहे ते आहे 78,800 ते 2,92,000. आणि जर तुमच्याकडे फक्त एक्सपिरियन्स असेल, 5 वर्ष जर एक्सपिरियन्स असेल, त्यामुळे तुम्हाला लेवल 10चं पे लेवल भेटणार आहे, ज्यामध्ये 56,100 ते 1,77,000 पर्यंत तुम्हाला इथं पे लेवल भेटणार असेल. जे की एक्सपिरियन्सवाल्यांना आणि जे सध्याला आता पोस्टवर आहेत रुजू आहेत त्यांच्यासाठी हे पे लेवल असणार आहे. आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी हे पे लेवल असणार आहे. जे कोणत्याही ठिकाणी असो, तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा ऑटोनॉमसमध्ये असाल, टीचिंग करत असाल तुम्ही, तर तुमच्यासाठी हे पद आहे. आणि ते डिझायरेबलमध्ये दिलेलं आहे की एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन अ रेसिडेंटल स्कूल सिस्टम, रिसर्च वर्क डन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. इथं जे की डिझायरेबल आहे, जे की कंपल्सरी नाही आहे, पण तुमच्याकडे इसेन्शियल एज्युकेशनमधले जे कॅटेगरी आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे की मास्टर असणं या पदासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर दुसरं पद जे आहे जे की बी मध्ये फॉर असिस्टंट कमिशनर, जे की ॲडमिनिस्ट्रेशनचं आहे. आणि यासाठी जे पे स्केल असणार आहे तुम्हाला लेवल 11चा असणार आहे. 67,700 ते 2,00,000पर्यंत इथं जे आहे तुम्हाला पे लेवल असणार आहे 2,87,000 पर्यंत. आणि जे इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री ऑफ अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, की कोणत्याही याच्यामधली इथं डिग्री जी आहे ते चालणारी आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक देण्यात आला की होल्डिंग ॲन्युअलाइज पोस्ट ऑफ रेग्युलर बेसिक्स विथ 8 year एक्सपिरियन्स, जे की इथं ऑरमध्ये देण्यात आलेलं आहे. पुन्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर असेल, जर 8 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे तुम्हाला पे लेवल थोडं कमी मिळणार आहे. आणि जर तुम्ही आता सध्या पोस्टिंगवर असाल तर या पदासाठी जर पोस्टिंगवर कुठेही असाल तुम्ही, तर मित्रांनो तुम्हाला एवढं पे लेवल मिळणार असेल. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे 8 वर्षाचा, तुम्ही 8 वर्ष सर्व्हिस केलेली असेल या पदावर यापूर्वी, तर तुम्हाला येथे 44,900 ते 1,42,400 पर्यंत पे मॅट्रिक्स मिळणार असेल. आणि जो 3 नंबरचा टॉपिक दिला आहे की पोस्टिंग एक्सपिरियन्स ऑफ हँडलिंग ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्शियल मॅटर्स इन रिस्पॉन्सिबल कॅपॅसिटी, यापैकी कोणत्याही ठिकाणी तुमचं या पदावर जर राहिलेलं असाल तुम्हाला हे मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो सी कॅटेगरीमध्ये जे पद आलेलं आहे ते आहे फिमेल स्टाफ नर्स. तर हा फिमेल स्टाफ नर्ससाठीचा हा पद आहे मित्रांनो. यामध्ये पे स्केल तुम्हाला मिळणार असेल लेवल 7चं, ज्यामध्ये 44,900 ते 1,42,400 एवढं जे ते सॅलरी तुम्हाला मिळणारे असेल. आणि जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे, त्यासोबत तुमच्याकडे 3 yearचा डिप्लोमा सर्टिफिकेट इन नर्सिंगचा जो आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल तरी इथे तुम्ही पात्र ठरू शकता. त्यानंतर जो डी कॅटेगरीचा आहे त्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे, ज्यासाठी पे स्केल जे असणार आहे तुम्हाला 35,400 ते 1,12,400 एवढं असणार आहे, जे की लेवल 6चं असणार आहे. आणि यासाठी एज लिमिट 18 ते 30 वर्ष ठेवण्यात आलेले आहे. आणि इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कोणत्याही कॉलेजमधून किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुमची डिग्री झालेला असेल ते, आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन, तर तुम्हाला कॉम्प्युटर संबंधित नॉलेज असणं गरजेचं आहे. जे की मित्रांनो तुमच्याकडे MSID सर्टिफिकेट वगैरे जर असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो जे ईमध्ये आहे ते ऑडिट असिस्टंटसाठीचं हे पद आहे. यासाठी पे स्केल असणार आहे लेवल 6चं, ज्यामध्ये 35,400 ते 1,12,400 एवढे पे स्केल असणार आहे. आणि जे एज लिमिट आहे ते 18 ते 30 वर्ष देण्यात आलेली आहे. आणि यासाठी इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं BCom फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तर तुमचं इथं BCom असणं गरजेचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांचं BCom असेल ते या पदासाठी असणारे आहेत. आणि तर मित्रांनो यासाठी एक्सपिरियन्स जे डिझायरेबल देण्यात आलेलं आहे की 3 years एक्सपिरियन्स ऑफ अकाउंट वर्क्स इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन. तर हे फक्त डिझायरेबल आहे, असं नाही की तुमच्याकडे असणंच गरजेचं आहे. नसेल तुम्ही डायरेक्टली यासाठी अप्लाय करू शकता.
त्यानंतरचं आपलं एफ कॅटेगरीमध्ये जे पद आलेलं आहे ते आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्यासाठी पे स्केल असणार आहे 35,400 ते 1,12,400, ज्यासाठी अपियर एज लिमिट जे आहे जे की 32 वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे। यामध्ये वेगवेगळे इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅटेगरी ठेवण्यात आलेले आहे, जे की ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी, ज्यामध्ये पहिलं आहे मास्टर्स डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट ॲज द मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट द डिग्री लेवल। तर मित्रांनो इथे तुमच्याकडे हिंदी आणि इंग्लिश हे जे आहे कंपल्सरी विषयामध्ये जर असतील तर तुम्ही येथे या पदासाठी जे आहे ते एलिजिबल असू शकणारे आहात। तर मित्रांनो इथं वेगवेगळ्या कॅटेगरी देण्यात आलेल्या आहे। तुम्ही याची नोटिफिकेशन डाउनलोड करून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता। तर मित्रांनो थोडक्यात इसेन्शियल क्वालिफिकेशन वेगवेगळे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर जे पद आहे आपलं जी मध्ये ते आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी पद आहे आणि यासाठी पे स्केल जे असणार आहे 29,200 ते 92,300 एवढं असणार आहे। लेवल 5चं आहे हे। त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग और 3 इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन विथ 3 इयर्स एक्सपिरियन्स इन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग। तर इथं सांगण्यात असं आलेलं आहे की तुमची जर सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट असेल किंवा तुमचा डिप्लोमा जरी झालेला असेल याच्यामध्ये तर तुम्ही इथे एलिजिबल असू शकणार आहेत। त्यासोबत सांगण्यात आलं आहे की इन्स्टिट्यूशन विथ 3 इयर्स एक्सपिरियन्स इन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग। तर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंगमध्ये तुमचं 3 इयर्स एक्सपिरियन्स देखील इथं असणं गरजेचं आहे। तर इथं नोटमध्ये देखील इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे की एक्सपिरियन्स ऑफ 3 इयर्स ॲट द कॅन्डिडेट इन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग मस्ट इन द सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस किंवा स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन। तर यापैकी कुठल्याही गट तुमच्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी एलिजिबल असू शकणारे आहात। त्यानंतर एच कॅटेगरीमधलं जे पद आहे ते स्टेनोग्राफर, यासाठी पे लेवल जे असणार आहे तुम्हाला 4चं असणार आहे आणि 25,500 ते 81,100 एवढं जे आहे मित्रांनो यासाठी सॅलरी तुम्हाला असणारी आहे। आणि इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे तुमच्याकडे आणि शॉर्ट हँड स्पीड ऑफ 18 words per minute and typing speed 14 words per minute in English corresponding to 1,200 kdp। यस, तर एवढी जे आहे तुमची टायपिंग स्पीड जे असणं गरजेचं आहे। टायपिंग स्पीड जर तुमची एवढी असेल आणि तुम्ही जर 12वी पास असाल तर मित्रांनो तुम्ही यासाठी एलिजिबल असू शकणार आहे, जे की एज आहे याचं 18 ते 27 वर्षापर्यंतचे सर्व विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकता। तर इथं 2 कॅटेगरी देण्यात आल्या ज्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी असं दोन्ही पण याचं जे आहे तुमच्याकडे झालेलं असणं गरजेचं आहे। टायपिंगचं हिंदीमध्ये सांगण्यात आलं आहे की शॉर्ट हँड स्पीड ऑफ 16 words per minute and typing speed of 13 words per minute in Hindi corresponding to 9,000 kdp। तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर इथं तुमच्याकडे जर इंग्लिश असेल किंवा हिंदीमधून तुमची टायपिंग झालेलं असेल, त्यानंतर जर किंवा हिंदीमधून झालेलं असेल तर दोन्हीपैकी कोणती जर तुमच्याकडे एक असेल तर तुम्ही इथं एलिजिबल असू शकणारे असाल। त्यानंतर जो आहे आपलं जे पद आहे आय कॅटेगरीचं कम्प्युटर ऑपरेटरचं पद आहे, ज्यासाठी पे स्केल असणार आहे तुम्हाला लेवल 4चं असणार आहे आणि ज्यामध्ये इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगण्यात आलेले आहे डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन युनिव्हर्सिटी। डिग्री तुमची कोणत्याही बॅचमधून किंवा कोणत्याही फॅसिलिटीमधून झालेलं असेल तरी तुम्ही एलिजिबल असू शकणारे आहात। त्यानंतर सेकंड जे आहे स्किल इन वर्ड प्रोसेसिंग अँड डाटा एंट्री विथ 1 year कम्प्युटर डिप्लोमा फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन। तर इम्पॉर्टंट आहे इथं तुमच्याकडे जे डाटा एंट्रीचं जे आहे जे डिप्लोमा सर्टिफिकेट आहे ते देखील तुमच्याकडे इथं असणं गरजेचं आहे। तर नोटमध्ये देखील सांगण्यात आलं आहे की 1 year कम्प्युटर डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन द डिप्लोमा मस्ट बी इश्यूड बाय इन्स्टिट्यूशन ऑथोराइज्ड बाय सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट टू अवॉर्ड सच अ डिप्लोमा। तर तुमच्याकडे हा जो डिप्लोमा आहे असणं गरजेचं आहे 1 year कम्प्युटर डिप्लोमा। त्यानंतर जे पद आहे मित्रांनो जे आपलं जे कॅटेगरीमधलं पद आहे जे की कॅटरिंग असिस्टंटचं हे पद आहे मित्रांनो, यासाठी तुम्हाला पे स्केल असणारे असेल लेवल 4चं, ज्यामध्ये 25,500 ते 81,100 एवढं जे आहे मित्रांनो इथं तुम्हाला सॅलरी मिळणारी असेल। आणि इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये मित्रांनो तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत मित्रांनो जर तुमच्याकडे 3 year डिप्लोमा इन कॅटरिंगचा जर असेल ते तुम्ही यासाठी एलिजिबल असू शकणारे आहात। ते डिप्लोमा जर मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा चालू शकता किंवा स्टेट गव्हर्नमेंट दोघांचा पण इथे एलिजिबल असणारा आहे। किंवा त्यानंतर जर मित्रांनो इतर तुम्ही जर तुमची 12वी CBSE बोर्डमधून झालेली असेल आणि त्या ठिकाणी जर मित्रांनो हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग हा जो सब्जेक्ट असेल तुम्हाला 12वीमध्ये आणि तुमच्याकडे जर 1 yearचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही इतर मित्रांनो एलिजिबल असू शकणारे आहात। त्यानंतर मित्रांनो के कॅटेगरीमधलं आपलं जे पद आहे त्यामध्ये ज्युनियर सिक्रेटरीट असिस्टंटचं हे पद आहे जे की हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिसेससाठी असणार आहे। यामध्ये मित्रांनो इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये देण्यात आलं आहे फक्त 12वी पास आणि तुमच्याकडे इंग्लिश आणि हिंदी जे आहे टायपिंग असणं गरजेचं आहे, जे की मित्रांनो स्पीड ऑफ 13 words per minute इन इंग्लिश आणि 25 words per minute इन हिंदी हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। किंवा मित्रांनो जर तुम्ही 12वीमध्ये तुमच्याकडे जर समजा सेक्रेटरियल प्रॅक्टिस अँड ऑफिस मॅनेजमेंटचा हा जो वॅकेशनल सब्जेक्ट असतो ते जर तुमचं 12वीमध्ये कंप्लीट झालेलं असेल तर मित्रांनो तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल असू शकणारे आहात। त्यानंतर मित्रांनो जे आपलं एल कॅटेगरीचं पद आहे ज्यामध्ये
ज्युनियर सिक्युरिटिस्ट असिस्टंट जे की JNV म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय जे आहेत कॅडर त्यांच्यासाठी हे पद आहे। तर मित्रांनो यासाठी पे स्केल तुम्हाला मिळणार असेल 19,900 ते 63,200 आणि यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन जे देण्यात आलेली आहे त्यामध्ये फक्त मित्रांनो तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे जे आहे मित्रांनो स्पीड ऑफ 13 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश आणि 25 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी टाईप रायटिंग असणं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जे की मित्रांनो आपण मागील पदमध्ये पाहिलेलं होतं तेच या ठिकाणी सेम असणार आहे। त्यानंतर मित्रांनो एम कॅटेगरीमधलं जे पद आहे इलेक्ट्रिशियन कम प्लंबरचं पद आहे ज्यासाठी पे स्केल असणार असेल मित्रांनो लेवल 2चं ज्यामध्ये 19,900 ते 63,200 एवढं जे मित्रांनो असणार असेल आणि एज लिमिट जे आहे मित्रांनो बिटवीन 18 to 14 इयर्स 18 ते 40 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतात। इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे आणि यामध्ये तुमच्याकडे जर ITI सर्टिफिकेट असेल या ट्रेड्समध्ये इलेक्ट्रिशियन और वायरमॅन प्लंबिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन यापैकी जर मित्रांनो तुमच्याकडे कोणतंही ITI सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल असू शकणारे आहात आणि त्यासोबत सांगण्यात आलेलं आहे ॲटलिस्ट 2 इयर्स एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रिशियन इन्स्टॉलेशन वायरिंग अँड प्लंबिंग वर्क। तर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो जर तुमच्याकडे ही जर अवेलेबिलिटी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो आपलं एन कॅटेगरीमधलं जे पद आहे ते मित्रांनो लॅब अटेंडचं पद आहे ज्यासाठी पे स्केल असणार असेल लेवल 1चं 18,000 ते 56,900 एवढं इथं मित्रांनो जे तुम्हाला पे स्केल मिळणार असेल आणि एज लिमिट जे देण्यात आलेले आहे बिटवीन 18 to 39 तर 18 ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकतात। इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे। त्यासोबत तुम्हाला लॅबोरेटरी टेक्निशियनचा डिप्लोमा देखील अर्ज असणं गरजेचं आहे। त्यासोबत मित्रांनो तुम्ही 12वी पास असाल सायन्स स्ट्रीममधून फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्डमधून तरी तुम्ही या ठिकाणी इलिजिबल असू शकणारे आहात। जर तुम्ही 10वी पासवर अप्लाय करत असाल तर लक्षात ठेवा की तुमच्याकडे लॅबोरेटरी टेक्निशियन हा जो डिप्लोमा आहे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही 12वीवर अप्लाय करत असाल तर तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे 12वीमध्ये। बाकी तुमच्याकडे कोणतेही डिप्लोमा नसलं तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर ओ कॅटेगरीमध्ये जे आहे आपलं मेस हेल्परचं पद आहे ज्यासाठी पे स्केल 1चं मिळणार आहे तुम्हाला ज्यात 18,000 ते 56,900 एवढं असणार आहे। एज लिमिट 18 ते 30 वर्ष कॉमन ठेवण्यात आलेली आहे आणि यासाठी इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 10वी पास ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि या इतर तुमच्याकडे कोणतं जरी म्हणजे एक्सपिरियन्स असेल तरी मित्रांनो इथे तुम्ही जॉईनिंग होऊ शकाल। त्यानंतर जे आपलं पद आहे मित्रांनो जे की शेवटचं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ जे की आपल्या सर्वांना इम्पॉर्टंट वाटत असतं तर हेडक्वार्टर आणि हे रिजनल ऑफिसरसाठी पद आहे। त्यानंतर मित्रांनो यासाठी पे स्केल असणार आहे लेवल 1चं 18,000 ते 56,900 आणि एज लिमिट आहे बिटवीन 18 to 30 इयर। तर हे मित्रांनो 18 ते 30 वर्षाचं आहे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे। या संबंधित तुमच्याकडे इतर काही नसेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असू शकणारे आहात। तर मित्रांनो असे हे वेगवेगळ्या कॅटेगरीचे पदं होते जे की आपण पाहिलेले आहेत। यापैकी भरपूर पदे तुमच्या एज्युकेशन कॅटेगरीसोबत मिळत्या जुळत्या असतील मित्रांनो आणि यासाठी तुम्हाला आता फी कोणत्याही प्रकारे लागणारी नाही। या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तर फी कोणकोणत्या कॅटेगरीसाठी लागणारी नाही आहे ही पदांसाठी अप्लाय केलं पाहिजे का नाही हे तुम्ही विचार करा। त्यानंतर आपण समोरची माहिती जाणून घेऊया जे की खूप सारे विद्यार्थी कमेंट करतात की एज रिलॅक्शन बाबतीत काय माहिती आहे सर। तर एज रिलॅक्शन बाबतीत जे की इतर सरकारी नोकऱ्यांना असतो त्याच प्रकारे या देखील ठिकाणी त्याच प्रकारे एलिजिबल असणार आहे। जे की अप्लाय रूल्स SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचा आहे आणि अदर बॅकवर्डसाठी 3 वर्षाचा आहे आणि जे बाकीचे जे रूल्स आहेत हँडिकॅपसाठी जे की इतर परीक्षांना असतात त्याचप्रमाणे इथं देण्यात आलेली आहेत। याची नोटिफिकेशन मित्रांनो नक्की तुम्ही वाचून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देण्यात आलेली आहे। तर मोड ऑफ सिलेक्शनमध्ये मित्रांनो काही पदांसाठी येथे एकच एक्झाम होणार आहे तर काही पदांसाठी एक्झाम प्लस इंटरव्ह्यू होणारे आहेत। मोड ऑफ सिलेक्शन सांगितलेलं आहे आणि नेम ऑफ सिटीजमध्ये तुम्ही वेगवेगळ्या सिटीमध्ये तुम्हाला वाटत असेल की आता आपल्या सिटीमध्ये याची इंटरव्ह्यू नसतील तर मित्रांनो याची इंटरव्ह्यूची आणि एक्झामची जे सिटी देण्यात आले आहे जे की स्पेशल महाराष्ट्रासाठी आहेत अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे एवढे जे मित्रांनो तुमचे एक्झाम सेंटर असणारे आहे। तर एक्झाम सेंटर देखील आपल्या जवळचेच मिळणारे असल्यामुळे तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करा मित्रांनो। सर्वात मोठी संधी आहे तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची। त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया जे की यांचं एक्झाम बेस आपण थोडक्यात पाहून घेऊया एक्झाम कोणत्या प्रकारे होणार असेल। जे की स्टेज 1 जे की असिस्टंट कमिशनर या पदासाठी आहे आणि मी मित्रांनो एकच तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी जे की स्टेज 1 मध्ये CBT असणार आहे मित्रांनो सर्वांसाठी आणि त्यासाठी हा सिलेबस असणारा आहे आणि जे की स्टेज 2 मध्ये फक्त असिस्टंट कमिशनर या पदासाठी इंटरव्ह्यू असणारा असेल। इंटरव्ह्यू जे आहे स्टेज 2 मध्ये असणारा असेल। जे की इतर पद जे की कॅटेगरी A मधले असतील अ कॅटेगरीचे जे पदं असतील त्या सर्वांसाठी इंटरव्ह्यू एलिजिबल असणार आहे आणि ब आणि C कॅटेगरीच्या पदांसाठी इंटरव्ह्यू नसणार नसेल फक्त एकच परीक्षा असेल। तुम्ही याची जाहिरात जर तुम्ही डाउनलोड केली तर मित्रांनो तुम्ही हे संपूर्णपणे समजून घ्याल। त्यानंतर मित्रांनो आता फीस विषयी सर्वात आपला इम्पॉर्टंट मुद्दा तर फीस काय असणार आहे तर फीस जे मित्रांनो नो ॲप्लिकेशन फीज रिक्वायर्ड टू बी पेड बाय कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST
PS कॅटेगरीज. तर मित्रांनो जे SC ST आणि जे हँडिकॅप्टेड विद्यार्थी आहेत, अपंग विद्यार्थी, त्यांच्याकरता इथे कसल्याच प्रकारची फी जी आहे ती आकारली जाणारी नाही आहे. अगदी मोफतमध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता की नो ॲप्लिकेशन फी इज रिक्वायर्ड टू बी पेड बाय कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST आणि PH कॅटेगरी. तर तुम्हाला फी इथं लागणारी नाही आणि जे बाकी जे इतर विद्यार्थी आहेत त्यांसाठी मात्र इथं फी लागणारी आहे, जे की वेगवेगळ्या पदाकरता वेगवेगळी ठेवण्यात आलेली आहे. ज्यासाठी असिस्टंट कमिशनर आणि असिस्टंट कमिशनर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 1500 रुपये असणारी आहे, फिमेल स्टाफ नर्ससाठी 1200 आणि जे इतर पद आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि जे लॅब अटेंड आणि मेस हेल्पर मल्टीटास्किंगसाठी 750 रुपये एवढी जी आहे ती फी असणारी असेल, हे तुम्ही लक्षात. जे विद्यार्थी SC ST आणि हँडिकॅप्ड विद्यार्थी असतील त्यांनी यासाठी नक्की अप्लाय करावं मित्रांनो. तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी इथं मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो इथं सांगण्यात आलेलं आहे की जे की इम्पॉर्टंट डेट्स. तर इम्पॉर्टंट डेट्समध्ये आपण पाहूया की जी रजिस्ट्रेशनची ओपन डेट आहे ऑलरेडी चालू झाली आहे मित्रांनो. 12 जानेवारी 2022 पासून याची जे मित्रांनो ऑलरेडी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. रजिस्ट्रेशन क्लोज डेट जे आहे मित्रांनो जे की 10 फेब्रुवारी ही आहे मित्रांनो. तुमच्याकडे अजून चान्स आहे यासाठी अप्लाय करण्याचा. आणि फी डिपॉझिट ओपनसाठी जे की 12/1/2022 जे की मित्रांनो रजिस्ट्रेशनच्या दिवसापासूनच याचे तुम्ही ऑनलाईन पेमेंट देखील करू शकता. फी क्लोजची डेट देखील 10 फेब्रुवारी ही शेवटची तारीखच असणारी आहे. आणि टेंटेटिव्ह डेट जी आहे CBTची ते 9 मार्च ते 11 मार्च ही टेंटेटिव्ह डेट देण्यात आली आहे, जे की येणाऱ्या काळामध्ये ही परीक्षा पुढे देखील जाण्याची शक्यता आहे. तर अशी मित्रांनो संपूर्ण माहिती होती या वेगवेगळ्या 1925 पदांची. जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला आवडली असेल तर समोरील व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून साईडच्या घंट्याच्या आयकॉनला ऑन करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या एका बंपर जाहिरातीविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ मिस न करण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर मित्रांनो काही डाऊट असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही आम्हाला फ्रीली संपूर्ण क्वेश्चन्स विचारू शकता. तर मित्रांनो भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.